आहोत सावे गावामध्ये आणि सावे गाव हे जवळ जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येतं। या सावे गावामध्ये आता सभा झालेली आहे सांगोला तालुका विकास आघाडीची आणि आता आपल्या सोबत या सांगोला तालुका विकास आघाडीचे माणेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार वंदनाताई भरत शेळके आहेत। जवळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार यस दादा अर्थात सूर्यादित्य साळुंखे पाटील आपल्या सोबत आहेत। दादा कसा चाललाय प्रचार? सभा झालेली खूप मोठा प्रतिसाद मिळतो आपल्याला। काही तुमचं काय म्हणणं आहे? प्रतिसाद कसा आहे? महिलांचा प्रतिसाद कसा मिळतो? महिला काय प्रश्न वगैरे सांगतात? शांत ठेवायला हवाय, शांत। तुम्हाला विश्वास आहे या भागातून तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल? आता आपल्या सोबत आमदार साहेब आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख, त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकी काय होत साहेब? वातावरण खूप पेटलंय, बरेचसे गैरसमज होते, तुम्ही दोघांनी आता पूर्ण संपवलेले, कसं आहे वातावरण? खूप चांगला प्रतिसाद आहे आणि परंपरेने आमची शेतकरी कामगार पक्षाची दीपक आबा गटाची युती आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामोरे जात असताना जवळा गटामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जनतेमधून प्रतिसाद आहे आणि तिन्ही उमेदवार, 2 पंचायत समितीचे आणि 1 जिल्हा परिषदेचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील हा आम्हाला विश्वास जनतेने दिला। साधारणतः आता इथलं वातावरण सगळं निवळलेलं आहे, कारण मधल्या काळात जे काही आमिष दाखवले खूप वेगळं, तुम्ही भाषणात त्याचे खुलासे केलेले आहेत, म्हणजे समोर येणं गरजेचं आहे। आता ह्या गोष्टी कशा वाटतात? वातावरण निवळ असं वाटतं? जनतेच्या मनामध्ये जे काही गैरसमज होते ते जनतेचे जसे जसे आम्ही ज्या गावातून सभा घेत गेलो त्या गावातल्या लोकांच्या कडून आम्हाला प्रतिसाद मिळाला, फीडबॅक मिळाला आणि पुढच्या गावाला गेल्यानंतर माझे फोन सतत चालू होते, आबांचे फोन सतत चालू होते की तुम्ही हे सांगणं गरजेचं होतं आणि जेणेकरून जे जनतेमध्ये गैरसमज पसरवले होते ते पुसून काढण्याचं काम तुम्ही केलेलं आहे असं जनतेकडून प्रतिसाद मिळालेला आहे आणि सगळी या आघाडीचे सर्व नेते मंडळी प्रत्येक गावांनी खूप जोमाने कामाला लागले। तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे साहेब, मतदानाची तारीख पुढे ढकललेली आहे, 7 तारीख घेतलेली आहे, मतमोजणी 9 तारखेला आहे, तर यामुळे थोडासा आणखी वेळ मिळेल आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साही कार्यकर्ते त्या अनुषंगाने व्यक्त होत आहेत। मायक्का चिंचणीची यात्रा या भागामध्ये खूप श्रेष्ठ मानली जाते आणि या भागातला मतदार हा मायक्का देवीच्या त्या यात्रेसाठी जातात। 5 तारखेलाच यात्रा होती आणि 5 तारखेलाच मतदान होतं आणि दुर्दैवाने काल स्वर्गीय अजितदादांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन सरकारने आणि महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने 2 दिवस पुढे ढकललेले, सर्वांनाच तो वेळ मिळालेला आहे, पण आम्ही प्रत्येक मिनिट या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी खर्ची घालतोय आणि कष्ट घेतोय। खूप चांगल्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि परत एकदा आघाडीचा पंचायत समितीवरती झेंडा फडकला। खरं बघितलं तर आज दिवसभरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे रान आहे त्या तुमच्या दोघांच्या माध्यमातून तापलेलं बघायला मिळतंय आणि आबा तुम्ही सुद्धा आज प्रचाराचा जो काय धडक होता तो संपूर्ण जवळा गटामध्ये लावलेला आहे, काय भावना आहे? असं आम्ही ही आघाडी सांगोला तालुक्याच्या 7 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 14 पंचायत समिती मतदारसंघामध्ये केलेली आहे। त्याची सुरुवात आम्ही आज जवळा गटातून केलेली आहे आणि आज जनतेच्या मनामध्ये एक छोटीशी संभ्रम अवस्था निर्माण करायचा काही मंडळींनी प्रयत्न केला, त्यामध्ये फक्त आम्ही दुरुस्ती केली आणि आता जनतेच्या लक्षात आलं की एक चुकीचा मेसेज त्यांच्या कानावर गेलेला होता, त्यामुळे मतदारांच्या मनामधनं निघालेला आहे आणि यापूर्वी अशा अफवांना आम्ही अनेक वेळेला तोंड दिलेलं आहे। त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे जवळ जिल्हा परिषद गणामध्ये तिन्ही उमेदवार हे चांगल्या पद्धतीने निवडून येतील। उद्यापासून आम्ही सांगोला तालुक्याचा दौरा करायचा ठरवलेला आहे आणि चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर आमच्या सांगोला तालुका विकास आघाडीला भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये विक्रमी बहुमत मिळेल याची निश्चितपणे आम्हाला खात्री आहे। दिवसभराच्या खरं तर आज या प्रचारामध्ये गाव भेटीमध्ये लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे?
लोकांचा प्रतिसाद, तुम्हीच आता ह्या सभेला उपस्थित होता, याच्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही काय लोक उत्स्फूर्तपणानं आलेली आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण काहीतरी कुठेतरी एका वेगळ्या विचारानं दुसरीकडे कुठेतरी चाललेलो होतो भटकत, परंतु खरी परिस्थिती वेगळी आहे हे सांगण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि जनतेने ती मान्य केलेलं आहे. त्यामुळे दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि येणाऱ्या सगळ्या मतदारसंघामध्ये याहीपेक्षा जास्तचा प्रतिसाद 100% मिळेल, कारण आम्ही योग्य आणि खरं आणि जे जनतेच्या हिताचं आहे तेच राजकारण आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये आम्ही चांगल्या प्रकारचे विक्रमी विजय मिळवू ही आम्हा दोघांनी खात्री आहे. धन्यवाद.